मागील पानावरून. नमस्कार. मागील पानावरूनच्या आजच्या भागात आपण अन्नपूर्णा तरखडकर म्हणजेच ॲना तरखड यांच्याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. मला माहिती आहे 19वे शतक, त्या काळची स्त्रियांची परिस्थिती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ॲना तरखड यांचं व्यक्तिमत्व कशा पद्धतीनं वेधक होतं आणि रवींद्रनाथ टागोर आणि ॲना तरखड यांचं भावविश्व किती वेगळ्या अंगाने फुलत होतं आणि ती एक कलासंपन्न स्त्री आणि एक प्रतिभावान पुरुष यांच्यामधल्या वेगळ्या नात्याची गोष्ट होती. पण मी मागं म्हटलं त्याप्रमाणे ॲना तरखड यांचं आयुष्य इतकंच मर्यादित नव्हतं. पुढच्या काळात रवींद्रनाथ शिक्षणासाठी म्हणून परदेशी निघून गेले. ॲना इकडंच राहिल्या. पण त्या बुद्धिमान होत्या, रसिक वाचक होत्या, कलासंपन्न होत्या. त्यांनी त्यांच्या नात्याचा, भावविश्वाचा एका वेगळ्या अर्थाने विचार केला आणि नव्याने आयुष्याला सामोरं जायचं ठरवलं. म्हणूनच पुढच्या काळात त्यांनी मिस्टर हेरॉल्ड लिटलडेल यांच्याशी विवाह केला, ख्रिश्चन धर्म स्वीकारला. 16 नोव्हेंबर 1879च्या सुबोध पत्रिकेत, त्यावेळेचं जे एक नियतकालिक आहे, त्याच्यामध्ये या विवाहाची एक नोंद आपल्याला मिळते, बघायला मिळते. त्यात लिहिलंय, डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांची द्वितीय कन्या ॲनाबाई यांचा विवाह मागील मंगळवारी मिस्टर हेरॉल्ड लिटलडेल यांच्याबरोबर झाला. वधूवरांनी केवळ कायद्याप्रमाणे रजिस्ट्रारकडे जाऊन आपला विवाह रजिस्टर कराविला. धर्मसंबंधी काही विधी केला नाही. याप्रमाणे विवाह झाल्यावर मधुवरास भेटण्यासाठी म्हणून आत्मारामजी यांनी आपल्या स्नेही मंडळीस पाचारण केले होते. त्याप्रमाणे हिंदू आणि पारशी गृहस्थ आणि कुलस्त्रिया यांच्या घरी जमल्या होत्या. अशा पद्धतीनं या विवाहाचा तपशील या नोंदीत आढळतो. यातली एक उल्लेखनीय बाब अशी आहे की या नोंदीत म्हटलंय, ॲनाबाई वयाने सुमारे 23 वर्षांच्या असून इंग्रजीत मोठ्या हुशार आणि चाणाक्ष आहेत. त्या येथील अलेक्झांड्रा शाळेत शिकलेल्या असून 2-3 वर्षांपूर्वी विलायतेस गेल्या होत्या. मिस्टर लिटलडेल यांचे वय सुमारे 25-30 वर्षांचे असावे. आता हा काळ तुमच्या लक्षात येतोय ना, म्हणजे 19वे शतक आहे, सुबोध पत्रिकेचा 1879चा अंक आहे आणि त्यावेळी ही नवरी जी आहे, ही मुलगी जी आहे ती 23 वर्षांची आहे. 19व्या शतकात मुलींच्या लग्नाचं वय साधारण 7-8 वर्ष आणि मुलगे हे 10-12 वर्षांचे झाले आईवडील लग्न करून टाकायचे. अशा वेळी सुधारलेल्या, पुढारलेल्या कुटुंबामध्ये मुलांच्या विकासासाठी कसा विचार केला जात होता, त्यांना स्वतंत्र निर्णयाला कशा प्रकारे मुभा दिली जात होती, हे सगळं प्रत्ययाला येतंय आपल्याला. ह्या बघा ना, ही नोंद त्या काळातली आहे आणि यावरूनच आपल्याला लक्षात येते की कुटुंबाच्या पातळीवर जर समानता असेल, म्हणजे कुटुंबातल्या सदस्यांमध्ये त्यांच्या विकासाला योग्य वाव मिळण्यासाठी म्हणून असा अवकाश असेल, तर कशा प्रकारे गोष्टी घडतात. म्हणजे त्या काळी या कुटुंबाला समाजाकडून रोषाला, टीकेला सामोरं जावं लागलं असेलच की, पण ते ठाम राहिले, कारण ते शिक्षणाने संपन्न होते, विचार होता त्यांच्याकडं, विवेक होता आणि त्या आधारे ते आपलं आयुष्य पुढे नेत होते. आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना त्यांच्या विकासाला वाव देत होते. ॲना यांचा हेरॉल्ड यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांनी काही काळ बडोदा संस्थानात घालवला. म्हणजे हेरॉल्ड यांची त्याच संस्थानामध्ये एका कॉलेजमध्ये व्हाईस प्रिन्सिपलपदी नेमणूक झालेली होती आणि तिथंच म्हणजे ॲना या शिकलेल्या होत्या, बुद्धिमान होत्या आणि त्यांची ख्याती आपोआपच सगळीकडे पसरायची. त्यामुळं संस्थानच्या महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या चिमणाबाई साहेब या तरुण राणीच्या गव्हर्नेसपदी ॲना यांची नेमणूक झाली. पण पुढं चिमणाबाईंच्या निधनानंतर त्यांनी बडोदे सोडलं. अर्थातच ॲना यांनी बडोदे सोडलं त्यामागचं आणखीन एक कारण म्हणजे हेरॉल्ड आणि ॲना यांच्या संबंधामधला बेबनाव. त्यांचं वैवाहिक आयुष्य हे फारसं बरं राहिलं नसावं असा काही संशोधकांचा कयास आहे. पुढच्या काळात मात्र म्हणजे बडोदा सोडल्यानंतर ॲना यांनी नॅशनल इंडियन असोसिएशनच्या हैदराबाद शाखेनं
नवाब इमादुल मुल्क यांच्या प्रेरणेनं मुस्लिम मुलींसाठी स्थापन केलेल्या जनाना स्कूलच्या मुख्याध्यापक पदाची जबाबदारी स्वीकारली. ॲना या उत्तम वाचायच्या आणि त्यांची निरीक्षण शक्ती तीव्र होती. सोबतच त्या उपक्रमशील होत्या. त्यामुळं त्या शाळेमध्ये त्यांनी उत्तम प्रकारे काम केलं, अनेक प्रयोग केले, नवनवे उपक्रम राबवले. त्यामुळं त्या तिथल्या विद्यार्थिनींमध्ये प्रिय झाल्या. प्रिय शिक्षिका म्हणून त्या तिथं खूपच ओळखल्या जायला लागल्या. तिथंच असताना म्हणजे हैदराबादच्या त्या परिसरात असताना त्यांनी जर्मन कवीच्या रचनांची भाषांतरं केली, जी तिथल्या स्थानिक नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध व्हायची. याच काळात पंडिता रमाबाई यांच्यासोबत त्यांनी देशातल्या महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. त्यांनी एक कादंबरी लिहायचंही प्रयोजन केलेलं होतं, पण काही कारणांमुळे ते काम मागं पडलं. ॲना तरखड यांच्या तडफदार व्यक्तिमत्वाचा मासला आणखी एका उदाहरणाने देता येईल. म्हणजे लंडनमधून प्रसिद्ध होणाऱ्या स्पेक्टॅटर या नियतकालिकामध्ये भारतातल्या अँग्लो इंडियन समाजातल्या लोकांबद्दल काही ताशेरे ओढलेले होते. म्हणजे त्यांनी कशा पद्धतीनं इंग्रज आणि भारतीय यांच्यामध्ये संधान साधायचं काम केलेलं नाही, ते भारतीयांबद्दल कसे फारसे सजग नाही आहेत, अशा पद्धतीचे ते ताशेरे होते, टीका होती. आणि त्याला ॲना तरखड यांनी उत्तर द्यायचं ठरवलं. पुढच्या काही दिवसांमध्ये स्पेक्टॅटरच्याच एका अंकामध्ये ॲना तरखड यांनी अतिशय सडेतोड शब्दामध्ये, कारण ॲना स्वतःला अँग्लो इंडियन समाजाच्या प्रतिनिधी मानत होत्या, त्यामुळे त्यांना ती बाजू मांडणं, विवेकाच्या आधारे सांगणं हे फार महत्त्वाचं वाटलं. आणि त्यांनी जे पत्र लिहिलं त्याची बराच काळपर्यंत चर्चा होती. तर त्या स्पेक्टॅटरच्या लेखामधून ॲना यांची तीक्ष्ण अशी निरीक्षण शक्ती, त्यासोबत बिनतोड युक्तिवाद करण्याचं कौशल्य आणि कुणालाही न घाबरता, न बिचकता आपल्याला जे पटलंय, जे समजलंय ते समर्थपणे मांडण्याची हातोटी, या गुणांचा प्रत्यय येतो. म्हणजे जिथं पिचलेल्या, दबलेल्या, शोषित, वंचित अशा अनेक स्त्रिया होत्या, तिथं अशा काही शलाका झळाळून उठत होत्या. मागील पानावरून